हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम स्टेफेल ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल ब्लॉगिंग. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छोलेची भाजी कशी बनवायची हे अगदी सिंपल साध्या पद्धतीने सांगणार आहे. तर एका कढाईमध्ये तेल घ्या, तेलमध्ये मोहरी आणि जिरे टाका. ते तडतडायला लागल्यानंतर बारीक कापलेला कांदा त्याचबरोबर टॅमॅटो हे तुम्हाला तेलामध्ये ॲड करायचं आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला मीठ, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर छोले मसाला जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मला मॅगी मसाला आणि छोले मसाला आवडतो, त्यामुळे मी हे दोन्ही मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर मी याच्यामध्ये 2 चमचे वाटण देखील टाकलेलं आहे. हे जे वाटण आहे हे सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याच्यापासून बनलेलं आहे. हे तुम्ही स्टोअर देखील करू शकता आणि ते तुम्ही यूज करू शकता तुम्हाला ज्या भाज्यांमध्ये वाटण आवडतं त्या भाज्यांमध्ये. सो अशा प्रकारे आपण ही ग्रेव्ही बनवत आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मसाला व्यवस्थितच भाजून घेतला पाहिजे, अदरवाईज तो मसाला व्यवस्थित छोल्यांना लागला जात नाही. तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओव्हरनाईट भिजवलेले छोले आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत. म्हणजे ते अशा पद्धतीने उकडवून घ्यायचे आहेत की ते कडक राहिले नाही पाहिजे. तर मी अशा प्रकारे छोले हे उकडवून घेतलेले आहे. ज्यावेळी मी प्रेस करते या छोल्यांना ते एकदम सॉफ्ट लागत होते. सो अशा प्रकारे तुम्हाला देखील याला उकडवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छोले ॲड करायचे आहेत. छोले ॲड केल्यानंतर 5 ते 7 मिनटं आपल्याला गॅसवरती यांना पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे. सो दॅट सगळा मसाला व्यवस्थित सगळ्या छोल्यांना लागेल आणि आपली छोलेची भाजी खूप उत्तम अशी होईल. सो दिस इज हाऊ द सिम्पल रेसिपी ऑफ छोले भाजी. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.